झी 24 तास एक पाऊल पुढे। महालक्ष्मी रेसकोर्सवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं अशी खुली मागणी आता शिवसेनेने केली आहे। रेसकोर्स सारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली। रेसकोर्स सारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलंय। स्मारकाला विरोध करणारे आणि त्यावरून वाद करणारे करंटे असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे। मुख्यमंत्री जर स्वतःला मराठी माणसाच्या अस्मितेचे पाईक मानत असतील तर त्यांनी स्मारकाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी। यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीची गरज नाही तर थेट अध्यादेश काढा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व हे अजरामर आहे आणि त्यांच्या स्मारकावरून कोणीही वाद प्रतिवाद करू नये ही अख्ख्या महाराष्ट्राची नव्हे देशाची इच्छा आहे। आज जर कोणी वाद करत असतील तर ते करंटे आहेत। रेसकोर्स संदर्भात जी मागणी पुढे येते ह्या मागणीला जे विरोध करतायत त्यांचा विरोध हा बाळासाहेब ठाकरेंना नसून महाराष्ट्राच्या अस्मितेला आहे आणि महाराष्ट्राच्या शक्तीला आहे। बाळासाहेब ठाकरे ही महाराष्ट्राची प्रेरणा आणि शक्ती राहिलेली आहे। फडतूस भंगार काँग्रेसवाले असतील किंवा राष्ट्रवादीवाले असतील त्यांनी अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे। ही जर मागणी पुढे आली असेल आणि ही मागणी घेऊन जर कोणी पुढे जात असेल तर मला वाटतं की रेसकोर्स सारखी विशाल जागा उत्तम जागा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंतन स्मारकासाठी अत्यंत योग्य आहे। आणि मला वाटतं की काही मुठभर राजकीय नेते सोडले तर महाराष्ट्राची 11 कोटी जनता या भूमिकेला सतत मनापासून पाठिंबा देईल। कारण ते फक्त स्मारक नसून यापुढे महाराष्ट्राचं प्रेरणास्थान राहील। यापुढे महाराष्ट्राच्या अस्मितेची दुसरी पंढरी होईल ती त्याला कोणी विरोध करू नये। मुख्यमंत्री जर स्वतःला या महाराष्ट्राच्या मातीचे मराठी माणसाच्या अस्मितेचे पाईक मानत असतील तर हे लीज आणि इतर कायदे कानून गुंडाळून त्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली पाहिजे। पृथ्वीराज चव्हाण हे नुसते नावाचे चव्हाण नाहीत तर या महाराष्ट्राचे कोणीतरी लागतात आणि बाळासाहेब ठाकरेंनी जो महाराष्ट्र निर्माण केला घडवला आणि मराठी माणसाला आणि अस्मितेला उभारी दिली त्याच्यामुळे कॅबिनेट समोर सुद्धा यायची मंजुरी नाही। एक अध्यादेश काढला तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या मुंबई राजधानीमध्ये एक उत्तुंग असं वैभवशाली स्मारक बाळासाहेबांच्या नावानं होऊ शकतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।